नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाच्या स्टुडंट्ससाठी आज इम्पॉर्टंट डेटमध्ये जर आपण शेड्यूल चेक केला तर त्यांची प्रोविजनल अलॉटमेंट कॅप राऊंड 1ची लागणार होती, बरोबर आहे. बट अजून स्टुडंट लॉग इनमध्ये काहीच आलेलं नाही आहे. ठीक आहे. तर आता अलॉटमेंटसाठी या ठिकाणी तुम्हाला जे फायनल मेरिट लिस्टचं स्टेटस दिसत आहे याच्यावरती एक लिंक ॲक्टिवेट होईल. ओके, किंवा इथं सेंटरला ॲक्टिवेट होऊ शकते. तर ती लिंक ॲक्टिवेट झाल्यानंतर तुमचा काय करायचं आहे, तुमचा आय डी, रजिस्ट्रेशन आय डी, DSD वाला नंबर आणि तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. टाकल्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे, कोणतं कॉलेज आणि कोणती ब्रँच अलॉट झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल की हे कधी लागेल, तर विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज लॉग इनमध्ये तुमचं अलॉटमेंट ऑलरेडी झालेली आहे. ठीक आहे. म्हणजे त्यामध्ये काय समजतं, तर कॉलेजेसच्या लॉग इनमध्ये काय झालेलं आहे, तर कॉलेजमध्ये किती मुलांची अलॉटमेंट झालेली आहे ही लिस्ट आलेली आहे. ठीक आहे. तर तुम्ही जर एखादंच कॉलेज टाकलं असेल तर त्या कॉलेजवाल्यांना समजलं की तुमचे या ठिकाणी लागलं आहे की नाही. तर स्टुडंट लॉग इनला लवकरच अपडेट होईल. ठीक आहे. अपडेट झाल्यानंतर लगेच ग्रुपवरती मी काय करेल, त्याची लिंक टाकेल. लिंक टाकल्यानंतर त्याच्यावरती तुमचा आय डी आणि डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे आणि तुमची अलॉटमेंट चेक करायची आहे. ठीक आहे. अलॉटमेंट लागल्यानंतर व्हिडिओ बनवायला वेळ मिळाला तर मी व्हिडिओ बनवेल, नाहीतर डायरेक्टली लिंक आपल्या ग्रुपवरती टाकेल. त्याच्यामधनं तुम्ही तुमची अलॉटमेंट चेक करायची आहे. ठीक आहे. अलॉटमेंट झाल्यानंतर पुढे काय करायचं त्याच्यावरती आपण डिटेल व्हिडिओ बनवूया नंतर. ठीक आहे. व्हॉट्सअपचा ग्रुप जर जॉईन केला नसेल तर तो जॉईन करून घ्या. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.